सकाळच्या वाजले 3:30. गुड मॉर्निंग ऑल. आणि आम्ही आपला गामच्या लुंगी घातलेली आणि चाललो अभिषेकला. आता आतमध्ये काय होईल तिथे काय मोबाईल वापरता येणार नाही, पण सांगतो तुम्हाला. चलो बाय बाय. एक मिनट, ये हमारे शास्त्री, इन्होंने हमारी पूजा की अंदर, बहुत अच्छा लगा. आपका नाम बताइए. कैसे अभिषेक केला आम्ही. बोला, बोलिए नाम. वंदे देवोमापतिं सुरगुरुं वंदे जगत् कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्क वंदे नयनं वंदे मुकुन्दं प्रियं वंदे भक्तजनाशिवरदं वंदे शिवं शंकरं. बोल केदारेश्वर भगवान की जय. धन्यवाद. इन्होंने हमारी मतलब यांनी आमचं आतमध्ये अभिषेक केला. हे आमचे पंडित होते, त्यांनी आम्हाला खूप चांगलं ठीक आहे चलेगा. त्यांनी आमची खूप चांगली मतलब अभिषेक करून दिला आमचा आणि एकदम भारी वाटला. जवळजवळ अर्धा तास आम्ही आतमध्ये होतो. हे पूर्ण आपल्या देवाचे लावलेला पूर्ण अभिषेक केला. आणि हे आपलं काय तूप, देशी घी आणि काय रे आपला केसर, देशी घी, अजून काय भस्म वगैरे काय लावून मस्त अभिषेक होतो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, पण आता तरी पण थोडीशी शॉर्ट मला काही जमले असतील तर मी दाखवायचा प्रयत्न करतो. बघूया. आणि जाम भारी वाटलं. आता वाजत किती 3:30 वाजता मंदिर ओपन होतं. आम्ही आलो 3:30 पावणे 4 पर्यंत आलो. लाईन पण आहे आतमध्ये, एवढी नाही पण आहे लाईन. दर्शन अजून चालू नाही झालं. आतमधून तीच लाईन चालू आहे. अभिषेकसाठीची लाईन चालू आहे फक्त स्पेशल. काल संध्याकाळी बुकिंग केली होती आम्ही. आणि आता आज सकाळी, काल तुम्हाला बोललो होतो आज सकाळी आम्ही 3 वाजता जाणार आहेत म्हणून. आज 3:30 वाजता आम्ही आलो. अभिषेक केला, अभिषेक वगैरे केला. एवढा भारी वाटला, मन सुप्त झालं. आता काही वाटत नाही. आता आम्ही असेच लुंगी आणि हे घातलं फक्त, बाकी काय. तरी पण थंडी नाही वाटत आहे एवढी. आणि 5 की 6 अंश आहे आता. सकाळचे वाजले 4 सकाळचे 5-6 अंश आहे फक्त आत्ताशी. तरी पण आम्हाला काय गार नाही वाटत. आतमध्ये आलो, मंदिरामध्ये थंडी नाही लागत अजिबात. मंदिरामध्ये एकदम नॉर्मल टेम्परेचर आहे, काय वाटत नाही गार वगैरे काय नाही. जाम भारी आहे. तुम्ही नक्की बघा. आता आम्ही फोटोशूट करतो थोडासा आणि मग नंतर पुढचा कार्यक्रम आमचा काय असणार आहे ते दाखवतो. चला या. बोला केदारेश्वर महाराज की जय महाकाल. गुड मॉर्निंग पुन्हा एकदा सगळ्यांना. आता वाजलं 8ला 10 कमी आहेत. आणि सकाळचं तुम्हाला दाखवलंच. आणि कालपासून ज्याची वाट बघत होतो ना, जे बघण्यासाठी ज्याच्यासाठी एवढं आलोय, जे एवढं बघायचं होता ते तुम्हाला दाखवतो आता. काय हाय कभी देखा है ऐसा? मैंने तो नहीं देखा. हाय बघतच राहिले मी. रूममधून फक्त एकदा बघितला का ऊन पडलाय का, ऊन पडला आणि तसं तयारी करून बाहेर निघालोय. काय नजर आहे यार, काय तोंडाने तर सांगता नाही येणार. बघाच. हाय आता 8ला 10 कमी आहे ना. 8ला 10 मिनिटं कमी 8ला. आणि हे बघा कसला भारी थांबला आहे. तो ऊन पडलाय, त्याच्यात ऊन गेलाय. क्लायमेट एकदम साफ सुथरा, एकदम चकाचक. आणि हा सीन बघा यार, काय सांगू. मलाच पहिले बघून घेऊ द्या. कालपासून वाट बघत होतो, हे बघायचं. आज सकाळी उठलं बाबांनी दाखवलं. हाय जय श्री केदारनाथ. काय बोलू, काय सांगू, कसं सांगू. आता टेम्परेचर आहे 7-8 अंश सेल्सिअस टेम्परेचर. ऊन वर पडला, इथे नाही आहे पण कसं कडक एकदम. क्या बोलू यार. बघून घ्या अबा की नगरी. हाय मेरे को नहीं लगता है किधर देखने को मिलेगा. जय केदार. चलो आम्ही पण नजारा घेतो, फोटो काढतो मस्त. 2 दिवस फोटो काढले पण ते फक्त वरचं काही दिसत नव्हता. मेन बर्फ दिसत नव्हता, मेन डोंगर दिसत नव्हते. सगळं धुक्का होता. आता काढतो. अभी मचाएंगे व्हिडिओ. चलो.
बॅकपॅक झालेली आहे. आता जायची वेळ झालेली आहे. इथून आता बद्रीनाथला जायचं आहे. एकदा शेवटचा पाय पडतो. जय भोलेनाथ, जय श्री केदारेश्वर महाराज की जय. आता इथून निघतो. आता चाललो खाली. आता निघतो. तुम्हाला इथे शेवटचा व्ह्यू दाखवतो. 9 वाजता कडक ऊन आहे. चांगला व्ह्यू आहे आणि थंडी ऑलमोस्ट आता उन्हामुळं कमी लागते. आणि आता निघतो. चलो बाय बाय, जय भोले. क्लायमेट एकदम बेस्ट झाला आहे. त्याच्यामुळं हेलिकॉप्टर चालू झालं आहे. बघा हेलिकॉप्टर चालू झालेलं आहे. हेलिकॉप्टर राईड चालू झालेली आहे. क्लायमेट चांगला असल्यामुळे हेलिकॉप्टर चालू झाले आहे. 10 मिनिटात जास्तीत जास्त 10 मिनिटात पोहोचून जाईल. चला फायनली पुन्हा एकदा लवकर जायचे म्हणून चाललंय घोड्यावर. आणि टाईम लागेल खाली जायला. इथून परत बद्रीनाथला पण जायचे म्हणून मग घोड्यावर चाललोय. तर बघू आता लास्टला किती वाजेपर्यंत पोहोचतो. आता वाजले परफेक्ट 10 वाजून 5 मिनिटं झालेत. क्लायमेट बघा, क्लायमेट एकदम सुपर. आज काहीच ढग नाही, पाऊस नाही, काय नाही. क्लायमेट एकदम सुपर आहे. आता इथून जाऊ, किती टाइम लागते बघू, बाकी तुम्हाला दाखवतो. चला बाय बाय. तर आता आम्ही निघालो ते तिकडनं. इथपर्यंत पोहोचलोय अर्ध्या तासात बऱ्यापैकी आलोय. तर तुम्हाला तो मधून एक लाईन जाताना दिसते, ती दिसते का? आपण दाखवतो. हे बघा, मधून जी लाईन गेलेली आहे ना, तो जुना रस्ता होता. म्हणजे वर यायचा, मंदिराकडे यायचा जुना रस्ता. चौथाला जी भाड झाली ना, तिचं पाणी मला सगळं वाहून गेलं. ते तो रस्त्यावरून यायची लोक तेव्हा. चौथाला जेव्हा ते वाहून गेलं सर्व, त्याच्यानंतर हा रस्ता केला. फायनली 10 नंतर निघलो होतो. आता 1:30 वाजला. 1:30 वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो आहे. बघा जास्तीत जास्त 10 घोडा आउट ऑफ कंट्रोल होते कधी कधी ज्या आईला. आम्ही जवळपास 10 वाजेपासून बसलोय. 10 वाजेपासून तर आता वाजले 1:30 वाजले. लागला घोडं जाम लागवत आहेत रे. डायरेक्ट कुठं पण कडकडनी जात आहेत. काय बाबा निकर काम आहे. चालक नीट पाहिजे समोरचा. जाताना तर माझ्या पूर्ण नळ्याला, दोन्ही नळ्यांना लागला होता. पूर्ण टेकूनच जायची असं त्याला. चला पोचलो. आता उतरतो आणि पुढे चालत आपली सुमो जिंदाबाद. ओके चलो बाय बाय. फायनली बाबा पोचलोय. आता इथून आपली सुमो आहे. सुमो माहिती आहे ना, सुमो घ्यायचे सुमो. आणि 4-5 तास झाले आम्ही घोड्यावर बसलो होतो. आणि आमचा कम्फर्ट तर गेलाच. डायरेक्ट 2 दिवस बसायलाच नको, थोडं बेकार. भाई कसं वाटलं बसून? बेकार हालत झालेली. काय तुमचे ढुंगण दुखतेत का नाही? ढुंगर राहिलं का नाही काय माहित नाही बाबा. थोडा बेकार काम झालं ना. ते बसत होतं यार, बेकार. उतरताना न चढताना काय नाही वाटत, पण उतरताना जाम बेकार होते घोड्यांवर. कारण बसताना नीट खाली सरकतो, त्याच्यामुळं एकदम कडक बसायला लागतो. आता जाऊ दे, झालं आता. फिर से जाएंगे तो अभी रोप पे हेलीकॉप्टर लेके जाएंगे. त्याला आता डायरेक्ट इथून चालत आपला सुमोपाशी, सुमोमधून डायरेक्ट आपला बसपाशी, आणि बसमधून डायरेक्ट आपला रूमपाशी, आणि रूममधून आपला कुठं बद्रीनाथसाठी. चलो मिलते फिर. टाटा बाय बाय. आणि आमची हालत आम्हालाच राहू द्या. आमचं बोलायच्या लायकीचं नाही ना. असं अवघड जागेचं दुखणं झालं आहे का ते सांगू शकत नाही, आणि मलम पण लावू शकत नाही. तर आता जातो. चला बाय बाय. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता सकाळचे वाजले 6:15. आजची तारीख आहे 18. आणि आता आम्ही आहेत जोशी मठला, आणि हॉटेल आपला गजराज हॉटेल. हॉटेल पण जाम भारी आहे. आमची तयारी झालेली आहे. 5 वाजता उठून आम्ही तयार आहेत. फुल कुर्ता वगैरे घालून तिथं जाणार. कुर्ता आणला होता कुठेतरी, वापरला पाहिजे ना, मग तिथे घालू. कुर्ता घालणार सगळे, आणि तिकडे जाऊन कुर्ता घालू. मी पण चेंज करतो, तिकडे जाऊन कुर्ता घालतो.
माहिती बघा काय चाललंय नेहमीप्रमाणे. आणि एक जण आमचा आहे तो अजून बाथरूम मध्ये आहे. बाकीच्या सगळ्यांची तयारी झालेली आहे ना, तो अजून बाथरूम मध्ये आहे. काय करतो काय माहित, त्याला नेहमीचा टाइम लागतो, अर्धा एक तास नेहमीचा आहे. तर मग तुम्हाला व्ह्यू दाखवतो आमच्या याच्यामधून काय व्ह्यू येतो. आमच्या रूम मधून असा व्ह्यू आहे एक नंबर. मग दाखवतो मग रूम आहे. तर हे आमचा कुणाल दादा नवसाचा आणि हा आमचा कराक मध्ये व्ह्यू आहे. यार तिथं ते डोंगर दिसत होतं, आता पूर्ण फॉग झाला तिथं. पुढे ढग उतरले तिथं. डायरेक्ट खाली ब्रिज आणि ब्रिजला लागूनच तिथं आमचा रूम आहे. आणि का व्ह्यू आहे कडक, एकदम कडक. सकाळी बघा एक रब्बर नाच काढतेस काय, यावंच लागतं. आता इथून आम्ही जाणार बद्रीनाथला. इथून आमची रनिंग आहे जवळजवळ 1-1.5 तासाची रनिंग आहे. आमचे पर सकाळी घाला सकाळचे सकाळी पॅन्ट मध्ये एवढी पॅन्ट घातली पूर्ण पट्टा लावून पण त्याला होत एवढी पॅन्ट लावचे. आणि पॅन्ट आहे भाऊजीची, पॅन्ट आहे भाऊजीची. काय ती स्टाईल नवसाचा कुणाल दादा करतो रे. आता मी पण चेंज करतो, थांब बाजू. आणि हा माझा लुक असणार आहे तिकडं भाऊजीच्या लग्नातला घेतलेला कुर्ता आहे. भाऊजीच्या लग्नात घेतलेला कुर्ता आहे. हल्दीला घातला होता. चल आता तर असंच आहे. थांब रे, हां उजेडून दे. हां अभी कैसा चिकना दिख रहा है ना थोडासा. तर आता काढतो आता, नाही तर आयला बॉडी झाली थोडीशी टाईट झाला कुर्ता, लूज व्हायचा पहिले. फोटो आणलाय आता जायचा. तर 1.5 तासाची रनिंग आहे म्हणून मग कुर्ता काढतो, जॅकेट वगैरे घालतो. थंडी कमी आहे, थंडी 17-18 नॉर्मल आहे. पुढं थंडी आहे बोलतात, मग आता चेंज करतो. चलो टाटा बाय बाय, भेटू आता डायरेक्ट बद्रीनाथला. ओके टाटा. गुड मॉर्निंग सर्वांना. आता आम्ही निघाले रूम मधून निघालोय. आता चाललो आम्ही बद्रीनाथ आणि बद्रीनाथ नंतर मानागाव, भारताचा शेवटचा आणि पहिला गाव, तिकडे जाणार आहेत. आणि आता बघा नुसतं निघलं आमचे प्रिन्स भाई. बोला अरे बजरंगबली की जय. आता डायरेक्ट इथून मानागाव, बद्रीनाथ नंतर मानागाव. दाखवतो तुम्हाला इथून बाहेरचा व्ह्यू. हाँ ओके, फेमस होना है तो प्रिंस भाई को फॉलो करता हूँ मैं अभी के अभी. कसं आहे व्ह्यू, कसं आहे, नाद करतोस काय. ती पुढची आमचीच बस आहे, आम्ही तिला पुढे जाऊन दिलाय. मोठा व्ह्यू या नक्की या. हे आमचे प्रिन्स भाई ड्रायव्हर, हे आमचे अभिभाई चालक मालक संघटनेचे अध्यक्ष, आमचे ट्रिपचे अध्यक्ष. हे आमचे पार्टनर्स. आणि आमचा एक पार्टनर, त्याला आम्ही टाकलेला आहे डिक्कीत, लगेज म्हणून टाकलेला आहे त्याला. आणि हे आमचे पुणेकर आणि आम्ही मुंबईकर. काय व्ह्यू आहे बघा, नाद करतेस काय. काही देखा है क्या ऐसा, बोलो. आई शपथ, सेफ्टी काहीच नाही. आणि समोरून ओव्हरटेक करायला आलाय. आणि अरे बा कुठे इधर से गिर रहे डायरेक्ट जन्नत में. काय व्ह्यू आहे यार. सकाळचे 7 वाजलेत, 7 वाजता. हाय अच्छा. आता फायनली पोहोचलोय आम्ही बद्रीनाथला. गाडी लावली पार्किंगला. बसमध्ये चेंज केले, कुर्ते घातले. आता इथून डायरेक्ट मंदिराजवळ चाललोय. थंडी आहे, एवढी नाही केदारनाथ एवढी नाही, पण आहे थंडी. तर बघू, पुढे मंदिर दाखवतो. ही गल्ली बघा, साफसूफ एकदम चकाचक आहे. इधर भी कोई घाण नाही, काय नाही, एक नंबर. चांगलं आहे. चला, म्हणजे काहीतरी चांगलं वाटतंय आल्यावर का.
एकदम क्लीन चकाचक आणि गाड्या पण मस्त, रस्ता पण चांगला आहे आणि क्लायमेट पण चांगलं आहे. दाखवतो. हाय 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 वॉट अ व्ह्यू. आणि चालण्याचा रस्ता पण एकदम भारी आणि हे पूर्ण बर्फामध्ये होतो. आणि हे बघा आमचं एक दलिंदर. बघ मागं बघ. ट्रॅक वर आला, टी शर्ट आला, कुर्ता घेणार आहे, तो घेणार आहे. आम्ही पण घातलाय. मला पण दाखवतात. नवीन खरेदी. आणि हा मी स्वतः हळदीचा कुर्ता राहिला होता. भावाच्या हळदीचा कुर्ता राहिला होता, तो उचलून घेऊन आलो. सेकंड टाइम घालतो, दुसऱ्यांदाच घालतो फक्त. आता टाईट व्हायला लागू. काय नजर आहे यार. भारती 800. त्यांनी काहीतरी लिहिलं होता, हे बनतंय कॉरिडॉर. मंदिर आहे तिकडे, पण हे बनते यासाठी कॉरिडॉर. खूप मोठा आहे, म्हणजे जाम मोठा आहे. आणि झाल्यानंतर भारी वाटेल. झाल्यानंतर पुन्हा एकदा येऊ कधीतरी. आता काम चालू आहे बघा. येऊन आपण पोचले आपल्या मंदिरापाशी. हाय हाय हाय, क्या मंदिर आहे, काय तारीफ करू. नवीन पण दाखवतात. पाठीमागे मस्त डोंगर, काय भारी व्ह्यू. आणि त्यामध्ये असं मस्त असं मंदिर. गर्दी कमी आहे, तेव्हाच गर्दी बाकी लोक येत आहेत, जात आहेत. आता टोनियन्स आता चला जाऊ मला दर्शन घेऊ पुढे. इतका लावून मस्त आपण रेडी आहेत. आता जाऊ वर मंदिराला. आलं आणि आता मंदिराचा होईल. आता तुम्हाला पुढचं दाखवतो. पूर्ण एक आता लाईनीत येत आम्ही पाठीमागे. जास्त गर्दी नाही, जास्तीत जास्त अर्धा तास पकडून चालू. चल दाखवतो तुम्हाला वरचं काय. हा, इथून आपल्याला जायचे आतमध्ये. हे बघा भारी आहे. लाईन काही कमी आहे, गर्दी काही जास्त नाही. तिथून जाऊ आतमध्ये. इथून येऊ दाखवतो सर ना वरना. तो हा आहे आपला समोरून व्ह्यू. आतून दाखवता येईल का काय माहीत नाही, पण ट्राय करतो. हे बघा. आणि इथून बॅग नीचे आ जाओ, बनाते रहो. दर्शन आपलं झालेलं आहे, मस्त दर्शन घेतलेलं आहे बघा मंदिराच्या आतमध्ये. इकडे मंदिर आहेत आणि हे अलाउड नाही म्हणून मी जास्त करत नाही. एवढंच दाखवतो तुम्हाला. हे बघा मस्तपैकी दर्शन झालेलं आहे, प्रसादी पण घेतलेली आहे. आता इथून चाललो आहे आम्ही कुंडावर, ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा शेवटचा इथून पूर्ण मौसम एकदम सुहाना आहे, असताना आहे. हाय 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 हाय. चला आता जातो खाली, कुंडावर जातो, तिकडचं पण दाखवतो. चलो बाय. गरम पाण्याचा कुंड पूर्ण. इथं पाणी 12 महिने गरमच असतो. अच्छा, इसका कुछ इतिहास बताइए ना. मतलब ये अग्नि कुंड यहाँ पापों का क्षय होता है. अच्छा. समस्त पापों, कायिक वाचिक मानसिक, काया से किया हुआ, वाणी से बोला हुआ, मन से सोचा हुआ, समस्त पापों का क्षय होता है. यहीं पे बैठ के भगवान ने तपस्या करी है. लक्ष्मी स्तंभ है, इसके नीचे बेर के दाने हैं, गोल गोल दाने. वो माँ लक्ष्मी स्तंभ है. इस धाम में तभी पहले नाम बद्री मतलब लक्ष्मी जी, नारायण मतलब विष्णु भगवान जी, बद्री नारायण. तभी धाम का नाम पड़ा. वो नर पर्वत है, नारायण पर्वत है. एतत् पंचशिला मध्य मार्कंडे शिला, नारद शिला, गरुड़ शिला, इसके आगे 12 शिला, पुल के नीचे नरसिंह शिला. 5 शिलाओं के बीच में बैठ के भगवान ने तपस्या के लिए तपोभूमि है भगवान की. बोल बद्री विशाल भगवान की जय. और ये पानी पूरा 12 महीने गर्म ही रहता है. 24 आवर चलता है. हाँ? नदी में जाता रहता है, भगवान के चरणों से आता है. हाँ. और नदी में जाता रहता है 24 घंटे 12 महीने. ओके ओके ओके. वो तो इसमें भर लेते हैं जितना चाहिए होता है. 12 बजे खाली होता है, इसकी सफाई होती है. सफाई होती नया पानी है, भरते हैं. नया पानी गर्म ही रहता है. नया पानी भरा. अरे वाह, क्या बात है. ठीक है, थैंक यू सर. यात्रा मंगल में पितृ वैकुंठ कुशल आरोग्य में खुश है. धन्यवाद. हा बघा आता नॉर्मल आहे. पूजन दर्शन के बाद हे नॉर्मल आहे. इथं पुजारी लोक बसलेले आहेत. आणि इथं महिलांसाठी पण आहे वेगळा महिला कुंड में नहाने के समय. महिलांसाठी पण वेगळा आहे. आणि इथं बाजूला पण आहेत चेंजिंग रूम पण आहेत.
काय तुम्हाला टेन्शन नाही इथं. आणि पाणी एकदम असं गरम पाणी, आणि हा पाणी चेंज करत राहतात. हा पाणी सोडून देतात, दुसरा पाणी मारतो तो आपोआप गरम होतो. कैसा कैसा होता है ये, कशी कशी चमत्कार आहे खूप भारी वाटलं. पाणी एकदम गरम गरम आहे, एकदम हॉट पाणी. म्हणजे एवढं पण नाही का पूर्ण भाजेल एवढा पण पाणी गरम नाही, पण जाम भारी पाणी. हे बघा आंघोळ करतं म्हणजे पाणी एवढं पण गरम, वाफा वगैरे येतं. वाफा येतात, पूर्ण पाणी फुल गरम आहे एकदम. म्हणजे आतमध्ये गेलं का आपलं बरोबर बॉडीला टेम्परेचर होऊन जातं ते पाणी. हे असं आहे. चलो बाय बाय, आता जातो खाली. तर बद्रीनाथचे आता निघलो आम्ही. आता चाललो आम्ही माणागावला. म्हणजे आलोय, म्हणजे चालू नाही आलोय माणागावला. हा आपला भारताचा पहिला आणि शेवटचा गाव आहे. येताना पहिला आणि आपला टोकाचा शेवटचा गाव आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, सीमांत गाव माणा, जय माव. आता इथून स्टार्ट होते आमचं. हे बघा पुढे गणेश गुफा. आता इथून राईट मारून आम्ही आलोय गणेश गुफेला. आहे तो सब करके जाएंगे. गणेश गुफा. मोबाइल बंद कर दीजिए भैया, मोबाइल बंद कर दो. गणेश गुफा. हो नमस्ते गणनाथाय नमः. आणि हे ते गुफेबद्दल माहिती आहे, बोल. काय हॅलो ना, हॅलो 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 पटेल साहेब हॅलो करताना. ऋषी व्यास आणि गणपती बाप्पा यांनी इथे महाभारत आणि वेद हे लिहिताना या गुफेमध्ये गणपती बाप्पा यांनी आणि दोघांनी लिहिले होते. माना गावात आलेलो आहे आम्ही. हां देशाचं, आपल्या भारत देशातील शेवटचं आणि पहिलं गाव. हां आणि आता इथं आपण गणेश गुफामध्ये आलेलो आहे. थोड्याच टायमात आपण सरस्वती नदीत बघणार आहे. आणि नंतर 5 पांडव स्वर्गात गेले, तो रस्त्यावर आपण त्यांचं जाऊन दर्शन केलं. बरं. आणि गणपती बाप्पाचं पहिलं मंदिर. गणपती बाप्पा मोरया. मोरया. छत्रपती शिवाजी महाराज के जय. चला जाऊया आता पुढे. आता आपण आहेत वेद व्यास गुफा. आणि हे आहे भारत की प्रथम चाय की दुकान, आपल्या भारताची पहिली चहाची दुकान. हाय हाय. आणि सत्यपर भीमई वेद व्यास गुफा दाखवतात म्हणजे. चला हे आपण आता आतमध्ये येत. हा इथला इतिहास काय काय नाही ते कसं प्रकार झालं वगैरे. आणि हे आता आमचा 2 ठिकाणी दर्शन झालं आहे. व्यास गुफा आणि कोणते गणेश गुफा. गणेश गुफा. गणेश मंदिर झालं हां भारताचं पहिलं आणि शेवटचं गणेश मंदिर. हां. आणि व्यास गुफा झाली. आता आम्ही जिथून पांडवांनी स्वर्गामध्ये प्रस्थान केलं, प्रस्थान केलं. तो हां. रस्ता. तो रस्ता महाभारत युद्ध 18 दिवसाचं जेव्हा जिंकले पांडव, 5 पांडव, त्याच्यानंतर युधिष्ठिरचा राज्याभिषेक झाला. त्यांच्यानंतर त्यांनी स्वर्गामध्ये प्रस्थान केलं. तो हा रूट आहे. तो हा रस्ता तुम्हाला दाखवतो, तो बॅक कॅमेराने दाखवतो तुम्हाला. आता आम्ही तिघे बाकीचे आहेत वर येत आहेत. तर आम्ही सध्या आले पुढे, तर तुम्हाला दाखवतो सरस्वती धाम. हे इथे दगड बघा कसं आहे. आणि ते तिथं आपल्याला जायचं मेन काय भीमपूल. हो हो दाखवतो समोर. पण पलीकडे जायचं होतं ना, या साईडून त्या साईडला जातो त्या नदीमधून. हां द्रौपदी आणि अर्जुन हा भारतातला पहिला मंदिर. गाव मंदिर आणि रुक्मिणी, सरस्वती देवी आणि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. आणि या साईडला आपली नदी सरस्वती नदी. आणि तो जे दगड ठेवले ते देवांनी त्याच्यासोबत चालले होते. आणि स्वर्गाला जाताना तेव्हा सरस्वती नदी ओलांडण्यासाठी ते पूल बनवला होता. त्याला भीमपूल बोलतात. काय भारी आहे. इथून नदी स्टार्ट होती सरस्वती त्या बाजूला. आणि हा त्या साईडला जाण्यासाठी एकच दगड भीमपूल बांधलाय त्या साईडला जाणार. बघा स्वर्गद्वारी जायला नदी होती मध्ये, ही नदी सरस्वती नदी. त्या साईडला जायला मध्ये एक दगड करून त्यांनी पूल बनवला. भीमपूल बोलतात त्याचं नाव. भीमपूल. एकच दगड पूर्ण
पूर्ण त्या साईडून या साईडला आणि मग ती पूर्ण खोलदरी खोलदरी आहे आणि त्याच्यामुळे या साईडला जायला गेलं. चला तिकडे जाऊ. स्वर्गारोहण मार्ग इथून आपण स्वर्गारोहण मार्ग हे बघा इथे 5 पांडव आहेत आपले. सहदेव आपले सहदेव. नक्कू त्यात आपले नक्कू आणि अजून पुढे अर्जुन अर्जुन 3 नंबरला आहे अर्जुन आणि 2 नंबरला आहे भीम. भीम 2 नंबरला आपले भीम आहेत. सगळ्यात पहिले आपल्या आहेत युधिष्ठिर. तुमच्याकडे हा मार्ग दाखवणारा फर्स्ट युधिष्ठिर हे 5 पांडव सगळे लाईन गेले. सगळ्यात पहिले कोण गेले मागे मागे कोण कोण गेले हे सगळे इथून त्यांनी स्वर्गाकडे प्रस्थान केला. शेवटचा भारताचा शेवटचा स्वर्गाकडे गेले. इथून ते सगळे स्वर्गाकडे गेले. या रस्त्याने स्वर्गाकडे गेले. त्याच रस्त्यावर आज आम्ही आहेत. काय भारी वाटतंय. आयुष्यात एकदा तरी ही फिलिंग घ्या. कसं वाटतंय? असं वाटतंय. आणि आपल्या भारत देशातील शेवटचं गाव पहिलं गाव आहे आणि 5 पांडव जे स्वर्गाकडे गेले त्या रस्त्याकडे आम्ही आज आलेलो आहे. इथंच सरस्वतीचा उगम आणि सरस्वती भूमिगत असे दोन्ही एकाच जागी झालेले आणि गणेश मंदिराचे तसे आहे. ज्यांनी गणपतींनी ग्रंथ लिहिला ते स्थान तसे आहे. खूप खूप तो गाव पहिला गाव भारताचा पहिला गाव इथून स्टार्ट होते भारत देश आणि शेवटचा गाव. त्याच्यापुढे काहीच नाही. म्हणजे पूर्ण गाव नाही काय नाही. याच्यापुढे आपलं डायरेक्ट बॉर्डर ते तुम्हाला दिसत असेल ना ते तो मधला दगड जो पूल बनवला आहे ते हाताचे ठसे आहेत बोलतात. म्हणजे असं म्हणतात ते हाताचे ठसे आहेत. आणि हे आपले 5 पांडव आणि त्यांच्यासोबत हे आपले 5 पांडव चाललेले स्वर्गमार्गाकडे. आपण आता मानागावच्या पायथ्याशी आहेत आणि इथून स्टार्ट होते जर्नी. आम्ही जाऊन आलो पण इथं आमचे हे जे आहेत ना हे पाठीवर घेऊन जातात. काय काय बोलतात त्याला? इसको क्या बोलते हैं? हाँ, इसको कंडी कंडे बोलते हैं. इसको बास्केट करके बोलते हैं. बास्केट ले जाने. तो कितना वेट उठाते आप? हम उठाते सर 80-90 ग्राम. कितना? कितना? 1 क्विंटल 100 kg. 1 क्विंटल उठा देते मतलब 100 किलो एक टायमाला उचलू शकतात ते. कितना मेहनत लगता है इसमें? मेहनत तो लगता साहब, पसीना भी निकल जाता, शरीर भी गर्म हो जाता. शरीर भी गर्म हो जाता है. ओके. और इतना भार मतलब इसका वेट पूरा कमर पे आता है, कंधे पे आता है, किधर आता है? इसका बराबर कंधे भी आता और सर पे भी आता. सर पे भी आता है. अरे बापरे क्या बात है. सरांसाठी एक लाईक होऊन जाऊ द्या. लाईक आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. कितने साल से कर रहे हो आप? मैं तो करीब 18 साल से. 18 साल से यही कर रहे हो? इसी से आपका घर 18 चलता साल का है? हुआ था तब किया. आप 18 साल के थे तब से आप कर रहे हैं. क्या बात है. अभी आपकी उम्र क्या रहेगी? अभी तो मेरा 48 हो गया साहब. अभी और कितने उम्र तक आप करते रहेंगे? अब 1-2 साल करेंगे साहब. उसके बाद नहीं करेंगे. उसके बाद क्या करते हैं आप लोग? उसके बाद घर में रहेंगे. घर में रहेंगे. सही है सही. इतना वजन उठाने का फिर हाँ शक्ति नहीं रहेंगी तब तक. अच्छा है. बहुत अच्छा काम कर रहे हो आप. सेवा कर रहे हो. एक प्रकार की सेवा ही कर रहे हो आप लोगों की. मतलब जिसको नहीं जम रहा है वो ये कर सकते हैं. बास्केट करके जा सकते हैं. इनको भी रोजी रोटी मिलती है. अपना भी अपन भी सही से जाते हैं. क्या बोल रहे हो? जो चल ही नहीं पाता बुजुर्ग का हाँ और जो जिसका सांस सांस फूल जाते हैं. हाँ उनके लिए आप मदद भी हो जाती है और आपका रोजी रोटी भी हो जाता है. उनको सही है सही है सही है सही है. आपका नाम क्या है? आप एक टाइम के पैसा 500 कितना लेते हो? इससे साहब
500 आने का 500 जाने का अच्छा, मतलब सीजन के हिसाब से। सीजन के हिसाब से। वो तो उससे अलावा अपना खुशी से कोई ज़्यादा भी ओके दे ओके सकते, ओके ओके कम भी दे सकते। ओके ठीक आहे ठीक आहे. वजन 1 क्विंटलपर्यंत नेतात. ठीक आहे, थँक्यू सर. थोडी मेहनत करतात. आपण पण जरा जिममध्ये वेट उचलतो तर बघू जरा ट्राय करून जमताय का आपल्याला. एक छोटासा ट्राय करतो मी, याला घेऊन बघतो खांद्यावर जमताय का, बघू ट्राय करून. 1 क्विंटलपर्यंत उचलू शकतात पाठीवर आणि एवढं जातात. आता आम्ही कसं काय ते ट्राय करून बघतो, काय तो एक्सपिरियन्स असेल काय असेल बघतो एकदा ट्राय करून. बैठाने का? हाँ. अरे आप उठा नहीं पाओगे। उठाएंगे जिम वाला आदमी है ना। अरे आप नहीं पाएगा। अरे करने दो ना. उठाने को बताओ। तू बस. बैठना पड़ेगा, आपको ये नहीं आएगा ये। ठीक है चलो ट्राय तो करते, बैठो. बस ट्राय करके देखते हैं. चलो बैठो. बस रे, तुला काय त्याच पाय ऐसे उठाने का है ना डायरेक्ट। हाँ, बैठ जाओ। पाय ठेवते याच्यावर. त्याला उठव रे, तू उठणार नाही तर खाली रे। हा मग तसंच आहे बाबा, ते पायरीवर बसते. जाऊ दे ना, चल ना। ए थांब, रॉकेट टाक. ते डोक्यातला निघला बघ. कसं का बसतो काय माहिती. वरचा घाबरला। भाई नाही जमणार। हॅलो, इनका काम इनको चांगला वेगळा मोड उतर खाली. त्याला किती मजा आली बा बसायला, पडला असता मग. वजन वेगळा असतो. बाबाजी धन्य आपको। बोला आपली गँग बोला. आता आपण कुठे आहेत? हातकडा. हे कुठे दाम पाहिजे विचारते. नाही बोला ना. काहीलाच बोलू. पंजाबी थाली. थालीचं नाव आहे पंजाबी थाली. मयूरने आमच्या सर्वात फेवरेट थाली काय दाल खिचडी. हा, बाकी सगळे पंजाबी थाली. थालीमध्ये काय येणार आहे? 2 रोटी, सलाड. आता आमचं चाललं आहे. किती वाजता आता? 9 वाजलेत ना? पावणे झालं काय बोलतो, काय माहित पण नाही यार. पावणे 10 झालं आणि रेस्टॉरंटमध्ये थांबलो आम्ही कधी बसून. म्हणजे आता आलो 10 मिनिटं झाली रेस्टॉरंटमध्ये थांबलो. ऑर्डर येते तरी आमची मस्ती चालली. पूर्ण दिवसभरात काय केला, काल काय केला, काय नाही केला हे चाललंय सगळ्यांचं. चला आमची ऑर्डर झालेली आहे, चालू जेवायला. पब्लिक पुणेकर पब्लिक कसं आहे जेवण? हा कसं आहे जेवण? खूप दिवसात चांगलं जेवण। 2 दिवसातून जरा चांगलं वाटलं. काय आपलं पंजाबी थाली, मिक्स व्हेज डाळ, रोटी, पापड. अरे पापड बऱ्याच दिवसातून दिसतंय बाबा. पापड आम्हाला 3 दिवसातून दिसतंय. 3 नाही 4 दिवसापासून पापड दिसतंय आम्हाला. काकडी, दही, इकडं भाजी. इकडं आमच्यासाठी बाकीची पब्लिक बसलेली आहे दुसऱ्या बसवाली. आणि आम्ही इथं आहेत. झाला मोबाईल माझ्याकडे कुठं मोबाईल? मग माझ्याकडे कुठं मोबाईल तुझा? याचा मोबाईल त्यांनी लपवलाय, जयेशने लपवला आणि मी सायलेंट करून दिलाय. लपवला मीच दिलं सायलेंट करून. शोधतोय, बघू कधी भेटतो जरा. आम्ही तर नाही देणार लवकर. पापड किती दिवसातून पापड भेटलाय. अशा प्रकारे तिथे मोबाईल माझ्या आम्ही बसलो होतो, ते माझा मोबाईल विसरलोय, पण कोणतरी ढाकलाय आणि कोणतरी लपून ठेवलाय. आता 2 मिनिटं फोन करतो, हा. जर काय जोग लागला तर बघतो, नाही तर मग आपली एक शिवाय आहे. काय शिवेजा केस करजा, नाही घाबरत जा. नाही घाबरत जा, काय करायचं तर करजा. जेवू नको रे बघतोच. काही आमचं जेवण आहे आणि हे परत आलेत मेनू. नाही आम्हाला काय नको, आम्हाला भरपूर झालं. आम्हाला काय आमची इच्छा नाही. तुम्हाला काय कसं चालू आहे आमचे मेजर, पाटील मेजर.
तूप संपला काय केलं चला जेवण चालू कसं आहे भाई जेवण 4 दिवसातून जरा ठीकठाक हा ना नाही राव आपल्यासारखी टेस्टच नाही मुंबईसारखी आणि आमचे दुखी आत्मा काय मोबाईल गेला तर काय टेन्शन आलं का काय माहिती आयटमचा फोन नाही आला ना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आम्ही रुद्रप्रयागच्या एकदम जवळ आहे. रात्री लेट झाला होता म्हणून स्टे घेतला इथं. आता मॉर्निंगचे झाले 9:30 झाले. नाश्त्यावर आमचा पराठा आहे, पोहे आहेत आणि आमचे जयेशबाई आहे. बाकीचे अजून आंघोळ करतात. त्यांना सांगितलं रेडी येत आहे नेहमीप्रमाणे लेट. कोण लेट आहे सांगू का? कोण आहे? उम्या लेट आहे. उम्या आणि कोण? उम्या आणि माझा भावजीस. उम्या आणि माझा भावजीस लेट आहे. अजून आंघोळ नाही केली. आम्ही सांगितलं रेडी आहेत, बॅग घेऊन येतो. आम्ही नाश्ता करतो. तोपर्यंत पुढं काय असेल ते दाखवतो तुम्हाला. चलो बाय बाय. अजून एकदा काय बोलता मंडळी, काय चाललंय? आता वाजलेत 11:15 आणि आम्ही आता चाललो धारीदेवीला. धारीदेवी मंदिर खाली आहे. मग दाखवतो कुठून आहे. हे बघा एवढं खाली जायचं आपल्याला. हा डायरेक्ट नदीमध्ये आतमध्ये चले. आणि आपलीच पब्लिक आहे. हे पुणेवाले आहेत का? पुणेवाले आणि आपली लोक ते तिकडे पुढे गेलेत. आता इथून आपल्याला खाली उतरायचे, तिकडे जायचे, थोडं खाली जायचे. कलिया सॉर्ट. चला मग चलो. लोक थांबलेत. आता कुठून आहे उतरायला? खालून आहे उतरायला. चला तिकडून जाऊ. हा मेन हायवेच्या लागूनच आहे बघा. हे आली आपली कमा जय माघारी वरपर्यंत आहे आणि इथून आपला खाली उतरायला स्टार्ट. चलो चलते खाली खाली. काय हे आपले 5 पांडव. ऑलमोस्ट जवळ पोचत चाललोय आणि खाली पण दुकानं आहेत. प्रसाद वगैरे घ्यायचे असते तर खाली या. बघा कामं चालू आहेत आणि वरून आणले हो खाली. मेहनत आहे अरे चलो आले जवळ. मला दाखवतो पुढे. चप्पल जुता हा उतारे और आगे चलिए. आणि आद्यशक्ती मा कल्याणी घारी देवीचा भैरवनाथमध्ये. चला चलो चले. इथून लाईन नाही बघा. आपण आता नदीच्या वर आहे. नदीच्या मधोमध आहे म्हणजे मधच्या मध्ये मंदिर. क्या बात आहे. आपण आता येत पुलावर, पैदल पूल. इथून आपल्याला मंदिरात जायचं आणि मंदिर नदीच्या एकदम मधोमध्ये. क्या बात आहे. आणि पूल पण बांधलेला आहे. तिथपर्यंत जाणार पूल पण बांधलेला आहे एकदम सेटमध्ये. आणि तो त्या साईडला जायला पूल आहे. समोरचा दिसतंय का नाही निघल्या दिसत दाखवतो बाहेरून. तो ह्या साईडून नदीच्या ह्या साईडून त्या साईडला जायला पैदल पूल आहे. आणि हा मंदिराकडे जायला पूल आहे. आणि पूल बघा मंदिर नदीच्या प्रॉपरमध्ये आहे डायरेक्ट. नाथ करते काय. जय बाय. कैसा है मंदिर? किधर बना है देख ना. नदी के बीचों बीच मंदिर है बघा. नदी फुल ऑन. अभी दिख रहे किती घंटा म्हणतात. क्या बात है. सामान चलो आणि हे बघा डायरेक्ट मधोमध मंदिर आहे. काय भारी. आणि गर्दी नाही. सकाळी झालो आम्ही 11 वाजले. जैसे चले अंदर. ये देखो बीचों बीच से ऐसा व्यू है. और यहाँ हमारे दूसरे ड्राइवर. चला अंदर. आपला मंदिर आहे. मंदिराच्या आसपास आपला एक्झिट एंट्री. दर्शन मस्त झालं आहे. गर्दी नाही काहीच नाही. इकडे हवन चालू आहे. काय पूजा वगैरे करायची असेल तर
आणि इथून मी दाखवतो. चला खाली जाऊया, बघू काय अजून.